जे काही आता आपण नवीन गटाचे तयार करायचे किंवा नवीन गटाचे जे तुम्हाला बचत गट जे हे करायचे आहे स्थापन करायचं आहे, तर कुठलाही बचत गट बनवण्याच्या अगोदर एक दोन लोक असतात, त्याच्यात अध्यक्ष आणि सचिव. अध्यक्ष सचिवाचं आधार कार्ड आणि तसंच पॅन कार्ड गरजेचं आहे आपल्याला. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला गट स्थापन करायचं आहे त्या गटाचं एक पॅन कार्ड बनवून मिळतं खातं उघडायच्या अगोदर. काय होतं, वारंवार तुम्ही पॅन कार्ड न दिल्यामुळे ते खातं ॲटोमॅटिकली सिस्टम आमचं फ्रीज करतं. म्हणजे त्या खात्यात कुठलाही गैरव्यवहार किंवा व्यवहार तुम्हाला गैरव्यवहार होऊ नये म्हणून त्या खात्याला अडथळा येतो. म्हणून जर तुमच्या गटाचं पॅन कार्ड असेल तर वारंवार खाते फ्रीज होत नाही. आता सर्रास काय होतं, तुमचे खाते फ्रीज होऊन जातात. महिना 2 महिने 4 महिने 6 महिने खाते फ्रीज होतात, बरोबर. तर गट स्थापन करते वेळेस तुम्ही बचत गटाचं पॅन कार्ड बनवलं तर ते तुम्हाला म्हणजे जोपर्यंत तुमचा गट आहे ना 10 वर्ष 20 वर्ष 50 काही अडचण येणार नाही. त्यामुळे पॅन कार्ड काढूनच या. आणि आता जे बचत गट भरायचे त्यांचे जे गटाचे जे गाठी फ्रीज व्हायला लागले त्यांनी प्रत्येकाने पॅन कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष सचिवाचं असणे गरजेचं आहे, त्याचबरोबर गटाचं पॅन कार्ड सुद्धा असणे गरजेचं आहे. आणि सर्व महिलांना माझी विनंती आहे की आपलं चहा नाश्त्याचं जे काही कप असेल की नाही ते एकत्रित ठेवा, जेणेकरून ते ग्रामपंचायत आहे ना त्यांनाही त्रास व्हायला नको. 2002 मध्ये माझा गट स्थापन झाला आहे. तर आम्हाला ते कर्ज भेटलं, म्हणजे पहिले अंतर्गत कर्ज भेटलं ते 13,000 रुपये ते सुतारी बचतमध्ये टाकलं. लगेच 2.5 लाख रुपये भेटले. तर आम्ही 10 म्हशी घेतल्या. 25,000 रुपये भेटले. 10 म्हशी 27च्या काळामध्ये 2006 मध्ये 10 म्हशी घेतल्या. त्या म्हशींची प्रगती केली, काही उद्योग व्यवसाय केला तर आमचे घरं दारं एकदम ठीक झाले. आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. आमचा